हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. श्रीरामपूरमध्ये शाळेतील शिक्षकावर 4 विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचा आरोप. पोस्को अंतर्गत गुन्हा, आरोपी अटकेत. श्रीरामपूर शहरातील एका नामांकित मराठी शाळेत इयत्ता 2रीतील 4 विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप शिक्षकावर झाला असून या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. सचिन महाजन गोणारकर वय 35 असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलींनी घरी माहिती दिल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी चंद्रकांत जगधने. आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये एक नामांकित शाळा आहे आणि शाळेमध्ये इयत्ता 2रीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 4 मुली, 2रीमध्ये शिकणाऱ्या अतिशय लहान मुली, बालक मुली, गोंडस मुली, त्यांच्यावरती त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी अतिशय घाणेरडे कृत्य केले. ज्यावेळेस त्या मुलींना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं, पोलीस स्टेशनमधून आम्ही पोलिसांनी मेमो दिला, आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो. अक्षरशः अंगाला थरकाप येत होता. ज्यावेळेस ते डॉक्टर त्या मुलींना तपासत होते ना, तर त्या मुली अक्षरशः ओरडत होत्या जोरजोरामध्ये. आणि ज्यावेळेस डॉक्टरने तपासलं, डॉक्टरसंग मी चर्चा केली, तर डॉक्टरने सांगितलं का ह्या ज्या जखमा आहे ह्या आजच्या नाही आहे, ह्या कालच्या नाही आहे, ह्या जखमा फार जुन्या आहेत. म्हणजे तो शिक्षक बघा किती दिवसापासून त्या मुलांवर अत्याचार करत होता. त्या मुली अक्षरशः रडत होत्या, त्यांची आई रडत होते, त्यांचे वडील रडत होते. अक्षरशः काळी झालवणारी गोष्ट घटना आज घडलेली आहे. म्हणजे बोलावं काय असं देखील सुचत नाही आहे. काय आमची मागणी अशी आहे, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनी देखील झटपट गुन्हे दाखल केलेले आहेत. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अतिशय पोलिसांनी देखील सहकार्य केलं. परंतु त्याच शाळेमधले जे शिक्षक आहे, बाकीचे काही लेडीज असतील, मला यांनी सांगितलं, त्या मुलीच्या आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं का सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस चरणदादा तिथं गेलो तर ते शिक्षकच आम्हाला दमबाजी करत होते का तुम्ही आमच्या शिक्षकावर जर गुन्हा दाखल केला, पोलीस स्टेशनला गेले तर आम्ही देखील तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. अशा पद्धतीत जर शिक्षक लोकच पेरेंट्सला, मुलांच्या आईवडिलाला जर न्याय देत नसेल तर शेवटी शिक्षकाविषयी देखील लोकांमध्ये एक वेगळा चीड निर्माण होईल. आणि म्हणून त्या मुलींनी आम्हाला सांगितलं का आम्हालाच असं केलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही कुठंतरी पुढं बसलेलं असायचो, त्या शिक्षकाला जर मुलीबरोबर असं वागायचं असेल तर त्या मुलीला सगळ्यात मागच्या बेंचवर घेऊन जायचा, त्या मुलीबरोबर असे कृत्य करायचं आणि तिला सांगायचं तू जर घरी सांगितलं तर उद्यापासून तुला शाळेत नाही येऊन देणार. मग ती मुलगी शांत बसली का तिला चॉकलेट द्यायचा. मग माझं म्हणणं असं आहे का जर ह्या 4 मुली पुढं आल्या, त्यांचे आईवडील पुढं आले, तर माझी प्रामुख्याने मागणी आहे का त्या शाळेतल्या प्रत्येक आईवडिलांनी आपापल्या मुलीला विश्वासात घ्यायचं, तिला विचारायचं का बाळा तुझ्यावर असं झालेलं आहे का. जर असं झालं असेल तर कुठलाही मनामध्ये संकोच न असता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला यायचं. देशमुख साहेब इथं आहे, अतिशय चांगले आहे, ते झटपट गुन्हे दाखल करून घेतील. त्या आरोपीला देखील त्यांनी झटपट गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून मी ज्या शाळेमध्ये घडलं, इतर श्रीरामपूर शहरातल्या सर्व शाळेतल्या शिक्षकांना यांना सांगतो, मी आईवडिलांना सांगतो, पॅरेंट्सला सांगतो का तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये दिवस आड जात जा, मुलांबरोबर चर्चा करत जा, शिक्षकाबरोबर चर्चा करा, प्रिन्सिपलबरोबर चर्चा करा, प्राध्यापकाबरोबर चर्चा करा का आमचे मुलं तुमच्या शाळेमध्ये सुरक्षित आहेत का नाही. हे देखील आमची आता जबाबदारी आहे. म्हणून मी कळकळीची विनंती करतो सर्वांना का आपल्या मुलांकडे लक्ष द्या.